पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई-स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्तानं सुसज्ज अशा संगणक प्रयोगशाळेचं उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। ही संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांना विविध विषयांतील ज्ञानार्जन करण्यासाठी, संशोधन व स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, त्याचप्रमाणे शिक्षकांना शालेय कामकाजाची माहिती मिळविण्यासाठी ई-रिसोर्स म्हणून मदत करणार आहे। अशी संगणक लॅब प्रत्येक शाळेची गरज असल्याचं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। या प्रसंगी पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणतीही माहिती घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांना आज इंटरनेटची मदत घ्यावी लागते। प्रत्येक क्षेत्रात संगणक महत्त्वपूर्ण झाले असून त्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्या दृष्टीने लोकसेवा स्कूलमध्ये अद्ययावत अशी संगणक लॅब सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मोठा फायदा होईल, अशी भावना देखील चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली। तर लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेकडून नेहमी प्रयत्न सुरू असतात, त्यामुळेच स्कूलने विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत संगणक प्रयोगशाळा केली आहे। स्कूलकडून सुरू करण्यात आलेली संगणक लॅब विद्यार्थ्यांना त्यांचे विविध प्रोजेक्ट, संगणकाचे प्रशिक्षण तसेच विज्ञान तंत्रज्ञान युगातील काळासोबत स्पर्धा करण्यासाठी सुविधा पुरविणार आहे, अशी भावना व्यक्त केली। यावेळी संस्थेचे संचालक नरहरी पाटील, विभाग प्रमुख पूर्वी शुक्ला, दीपाली गजबिये, अंकिता वशिष्ठ, जानकी, नेहा अभ्यंकर, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।